आमंत्रित करते कल्याण। मित्रांनो, आज प्रेरणा प्लस 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 यामध्ये मोजम सर आले आहेत आणि त्यांनी आपल्याला फार छान माहिती सांगितली। त्यांचे प्रत्येक वाक्य हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे होते। ते असेही म्हणाले की जर शहरातील जे विद्यार्थी असतात जर ते गुलाबाचं फुल असतील तर तुम्ही रानफुल आहात, कारण की रानफुलं हे बाराही महिने फुललेले असतात। त्यांनी जर आपल्याला रानफुलं हे नाव दिलं असेल तर आपण कामही तसंच केलं पाहिजे हे मला त्यांच्या बोलण्यातून कळालं। त्यांचं प्रत्येक शब्द हे मला फार आवडलं। मला तर हे सांगताना पण आनंद होत आहे की जास्त तर जे अधिकारी आहेत किंवा ज्यांना जास्त नोकरी लागलेली आहे ते जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत हे ऐकून मला फार आनंद होत आहे। मोजम सर पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले आहेत आणि त्यांनी आपल्याला असं पण म्हणालं की आपण जर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जर शिकत आहोत तर आपण एकदा शिकत आहोत, पण जर आपण जेव्हा शहराच्या ठिकाणी जातो तेव्हा तिथले जे विद्यार्थी असतात ते 3 वेळा शिकतात। जर आपण एक वेळ जरी शिकू तर आपण असं शिकलं पाहिजे की त्या 3 पेक्षाही जास्त आपण त्या एकाच वेळामध्ये शिकलं पाहिजे, असं सरांचं वाक्य मला फार आवडलं। सरांनी प्रत्येक गोष्ट ही फार छान सांगितली। त्यांनी आपल्याला 2-3 गोष्ट सांगितले आणि त्यांचे अर्थही फार छान होते। त्यांच्यामधील एका गोष्टीचा असंही अर्थ होत होता की जर आपण प्रयत्न जर केला तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते, म्हणून आपण मनापासून प्रयत्न केला पाहिजे हे मला वाटतं। सरांचं हे वाक्य तर मला फारच आवडलं। उगवत्या सूर्याला माणसं नमस्कार करतात, कारण की जेव्हा एखादा माणूस जेव्हा प्रसिद्धी करत असतो तेव्हा त्याला सर्व नमस्कार म्हणतात, पण जेव्हा त्याची ती प्रसिद्धी जाते किंवा जेव्हा तो खाली येतो तेव्हा त्याला कोणी पाहतही नाही, त्याला कोणी भेटतही नाही। हे सरांचं वाक्य मला फार आवडलं आणि ह्या वाक्यावरून मला असंही कळालं की आपण जेव्हा आपण दुसऱ्याला नमस्कार करतो तेव्हा आपण बघितलं पाहिजे की त्यांच्यामध्ये काय छान आहे आणि त्यांच्यामधलं अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण घेऊ शकतो हे मला सरांच्या बोलण्यामधून कळालं। त्यांचं फक्त हेच नाही तर त्यांचं हे पण मला फार आवडलं की आपण जर खरे सोनं असू तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही। हे सरांचं वाक्य मला फार आवडलं, कारण की आपल्याकडे जर सोनं असेल तर आपण घाबरायचं का? कारण की आपण आपल्या बुद्धीने आपल्यामध्ये जी अक्कल शक्ती असतात किंवा आपल्याकडे जी कला असते त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो हे मला कळालं। म्हणून मित्रांनो, आपल्याकडे जी पण कला असेल त्याला जास्तीत जास्त त्यामध्ये भर कसं टाकायचं ह्याचा प्रयत्न करायचा असतो हे पण मला सरांच्या बोलण्यातून कळालं। सरांचा प्रत्येक शब्द हे किती छान होता ना। त्यांचे प्रत्येक शब्द नाहीतर वाक्य पण आपल्यासाठी फार महत्त्वाचे ठरले। मी सरांचे फार फार आभार मानते की त्यांनी आपल्या शाळेत आले आणि आपल्यासाठी त्यांचं जे महत्त्वाचं वेळ होतं त्यांनी ते आपल्या शाळेसाठी दिलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जा आणि अभ्यास करा ह्यांच्याविषयी आपल्याला त्यांनी माहिती सांगितली, म्हणून मी सरांचे फार फार आभार मानते।